नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कातकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. आज मी आलो आहे पाली या गावामध्ये, जे सरसगडाचा बेस विलेज आहे. तर आज आपण चाललो आहे सरसगडवरती. तर सरसगड कुठे आहे, सरसगडचं बेस विलेज कोणतं, मुंबई आणि पुण्यावरून जर यायचं असेल आपल्याला तर सरसगडला कसं येऊ शकतो आपण, त्या व्यतिरिक्त सरसगडची चढाई श्रेणी कशी आहे, चढून खाली उतरायला आपल्याला किती वेळ लागतो, सरसगडचा इतिहास, हे सर्व आपण जाणून घेणार आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या सरसगडची संपूर्ण माहिती. चला तर आपण आजच्या ट्रेकला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही माझा मुंबईवरून पालीपर्यंतचा संपूर्ण प्रवास जो मी गाडीवरून केला आहे तो बघून घ्या. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, मी निघालो आता इथून परेलवरून. जस्ट ट्रिप केलं आहे आणि आपण सुरू करूया आपण आणि आजच्या राईडला सुरुवात करूया. ते बऱ्याच गाड्या असतात. सकाळचे 5:33 झाली आहेत. आपण ॲक्च्युली ना आता दादर क्रॉस केलं आहे. माटुंगानंतर कुर्ला येणार आहे. सकाळी राईड करण्यामध्ये मजाच काय वेगळी असते. आपण ॲक्च्युली आता वाशीपर्यंत पोहोचलो आहे. आता आपण थोड्या वेळात इथून वाशीच्या ब्रिजवर लागू. आणि इथे हा जो रोड आहे ना, दोन्ही बाजूला झाडझुडपं असल्या कारणाने फुल एकदम ना थंड हवा असते इथे. आता बायकर्सचा मीटिंग पॉईंट कळंबोली आला आहे. इथे ना बरेचसे रायडर्स, बायकर्स सगळे एकत्र भेटतात. आणि नंतर मग इथून हा सेकंड पॉईंट असू शकतो. आपण कळंबोली क्रॉस केली आहे. जस्ट तो जो मीटिंग पॉईंट आहे तिथून आपण राईट टर्न घेऊन आपण निघालो. सुंदर असं वातावरण तयार झालं बघा. सूर्य उगवायच्या वेळेला ज्या वेळेला रेडिश जो आभाळ रेडिश होतं तशा प्रकारे रेडिश झालेलं आहे. शेडुंग टोल प्लाझा आला आहे. आपण आता जस्ट टोल प्लाझा क्रॉस करू. रायडर्सचा ना हा एक पुन्हा मीटिंग पॉईंट आहे. माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता. हे जे सर्व दुकान आहेत ना, इथे चहा पाणी नाश्ता वगैरे करतात आणि नंतर मग पुढे जातात. आपण जस्ट कर्जत फाटा जो आहे तो आता जस्ट आपण क्रॉस केला. आपण ॲक्च्युली आता खालापूर टर्नला पोहोचतो आहे. इथून पुढे राईट जो टर्न गेला आहे तो गेला आहे खालापूरला. खालापूर पाली रोड आपण पकडणार जेणेकरून आपण पाली गावात पोहोचू डायरेक्ट. तर हा इथून जो राईट टर्न आहे तुम्हाला इथे दिसेल, समोर लिहिलेलं पण आहे खालापूर म्हणून. तिथे वासरू आणि गायचं एक चित्र आहे काढले आहे, स्टॅच्यू आहे इथून. तर आपल्याला या रोडने आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता 7:04 झालेत. अजून आपल्याला 51 मिनटं दाखवत आहे गुगल मता की आपल्याला लागेल म्हणून. 7:50 आपण तिथे पोहोचू. 40 किलोमीटर 39 किलोमीटर अजून बाकी आहे आपलं राईड करणं. या पाली रोडवरच आहे इमेजिका. उंबरखिंड चावणी हा इथून रोड गेला आहे खाली उंबरखिंडीसाठी. जर तुम्हाला उंबरखिंडीचा इतिहास माहिती नसेल तर खरंच वाचा.
कारतलब खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये झालेलं जे बॅटल म्हणजे जे युद्ध होतं, त्या युद्धामध्ये संपूर्णपणे मराठ्यांचा विजय. त्याच्यामध्ये कारतलब खान शरणागती पत्करली होती त्याने. तर खरोखरच हा वाचा इतिहास खूप छान इतिहास आहे. आणि जर कधी जर तुम्हाला चान्स मिळाला उंबरखिंडीला भेट द्यायला तर जरूर तिथे या, कारण तिथे आपलं शौर्याचं प्रतीक म्हणून एक स्तंभ उभारलेला आहे. माझ्या डाव्या बाजूला जो दिसतोय ना तो आहे सरसगड. इथून तुम्हाला चांगलं दर्शन होईल गडाचं. आय लव्ह पाली. आपण आत्ता जस्ट एंटर करतोय जिथे पालीचा गणपती आहे, बल्लाळेश्वर मंदिर जिथे आहे तिथे आपण आता एंट्री करतोय. हे तुम्हाला दाखवतो. हा पूर्ण पाली परिसर आहे. इथून एंट्री आहे आपल्याला गणपती मंदिरसाठी. समोर लिहिलं आहे श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर्फे गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. आपण त्यांना इथूनच हात जोडून आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. बल्लाळेश्वर मंदिराच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्याला हा इथे एक तलाव लागतो. तलाव म्हणजे टाकी जॅब आहे तिथं ते लागतं. त्याच्यानंतर आपल्याला इथून समोर लेफ्ट हँड साईडला जायचं आहे. हे बघा इथे लेफ्ट हँड साईडला जायचं आहे. इथे साई ऑटो गॅरेज म्हणून लिहिलेलं आहे आणि समोरच किल्ले सरसगडचा बोर्ड आहे, फलक आहे. तर आपण गाडी इथेच लावणार आहे. आता प्रयत्न करूया जिथे गाडीला जागा मिळेल तिथे आपण लावणार. मी गाडी आज इथे लावतो. इथे समोर घरात कोण राहत असेल बहुतेक. आठ वाजून 10 मिनिटांनी आपण आजचा हा ट्रेक चालू केला आहे. सकाळी 5:30च्या आसपास 5:35च्या आसपास मी निघालो आहे. त्यानंतर आपल्याला समजेल इथे बघा फलक लावला आहे किल्ले सरसगडसाठी आणि पाण्याचे टाके वगैरे बाकी सर्व इथे लिहिलेले आहे. हो किल्ल्यावर चाललंय आकाश. एक 10 मिनटं चढून आल्यानंतर आपल्याला एक पठार लागतं. सपाट प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला एक दाखवतो. माझ्या मागे किल्ले सरसगड आहे. मुंबईवरून सकाळी 5:30 वाजता मी निघालो आहे. 8 वाजता इथे पोचलो म्हणजे मला 2.5 तास लागले इथे यायला. मुंबई टू पाली बेस विलेज याचं डिस्टन्स माझ्यासाठी होतं 2.5 तासाचं. मी पावसाळ्यानंतर एकदा आलो होतो त्यावेळेला इथे पूर्ण जंगल होतं. आता इथे जंगल जराही नाही आहे. बहुतेक गावकरी किंवा आजूबाजूवाले परिसरवाले त्याने हे जाळून टाकलं आहे. एका प्रकारे हे खूप चांगलं पण आहे. ट्रेकरसाठी चांगल्या प्रकारे रस्ता दिसतो बघा. एकदम क्लिअर पायवाट दिसते. अदरवाईज पूर्ण मोठे मोठे इथून झाडं असतात. हो आपल्याला ना इथे एक छोटंसं टाकं लागतं. पाणी नाही फिलहाल पण खूप छोटं टाकं आहे. गाळ बराच साचला आतमध्ये. साफ केलं तर थोडं डीप असू शकेल हे. एक अर्धा तास आपण चालू आल्यानंतर ना आपल्याला इथे पायऱ्या लागतात. बऱ्याच तुम्ही यूट्यूबमध्ये बघितलं असेल
ह्या छोट्या पायऱ्या आहेत, कातळामध्ये स्टेप्स बनवलेल्या आहेत, पायऱ्या बनवलेल्या आहेत. आपण इथून वरती जाऊया. एवढ्या डिफिकल्ट नाही आहेत ह्या ॲक्च्युली, सावकाश चालू शकतो यामधून, याच्यावरून. छोट्याशा पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला इथे ना एक गुहा लागते. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. ही आहे ती गुहा, छोटीशी कातळामध्ये कोरलेली गुहा. ॲक्च्युली आपण दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. इथे वाकून जावं लागतं आतमध्ये. इथे याचे 2 पॅच आहेत. हा एक पॅच आणि हा दुसरा पॅच आहे. आतल्या बाजूला एक छोटीशी खोली आहे. ही बघा, पूर्णपणे अंधार आहे आणि हा एंड आहे. ते बहुतेक आतमध्ये समजून येत नाही की नक्की काय आहे ते, पण ही गुहा आहे जी कातळामध्ये कोरलेली आहे. आपल्याला तसंच बसून रिटर्न जावं लागेल. या गुहेनंतर या गडाचा जो इंटरेस्टिंग पॅच आहे 96 पायऱ्या, तो लागतो आपल्याला. तुम्हाला दाखवतो मी इथून 96 पायऱ्या. ह्या दिसतात का? हे आपल्याला चढून जायचे आहेत. हे आहेत इथे 96 पायऱ्या, त्या आपल्याला चढून जायच्यात. चल वरती. या 96 पायऱ्या वरती चढून आल्यानंतर आपल्याला इथे लागतो दिंडी दरवाजा. हा आहे दिंडी दरवाजा. तर आपण दिंडी दरवाजातून आपण आज एंट्री करूया आतमध्ये. दिंडी दरवाजातून आत आल्यानंतर माझ्या डाव्या बाजूला एका खांबावर असलेल्या ही देवडी आहे. इथून बघू शकता माझ्या बाजूला देवडी, माझ्या मागे ही देवडी आहे. त्याच्या बाजूला नंतर मग या एक थोड्याशा पायऱ्या आहेत, त्याच्यानंतर आपण वरती पुढे जाऊ शकतो. ही बाजूला देवडी बघून झाल्यानंतर ह्या ज्या पायऱ्या लागतात त्या आपल्याला चढून वरती जायचं आहे. ह्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर इथे एक फलक लावलेला आहे. या फलकवर पूर्ण सरसगडची माहिती दिली आहे, ज्याच्यामध्ये
तुम्हाला मी दाखवतो. कोणत्या वास्तू कुठे कुठे आहेत ते सर्व इथं लिहिलेलं आहे. त्यावरून आपल्याला कोणते कोणते किल्ले दिसतात. सुधागड दिसतो, घनगड दिसतो, कोराईगड दिसतो, हेही सर्व दाखवलं आहे. नागफणी म्हणजे ड्यूक्स नोज ते पण दिसतं. त्याच्या बाजूला कर्नाळ दिसतो, माणिकगड दिसतो. हे सर्व इथं दाखवलेलं आहे. आपण ह्या इथून पायऱ्या चढून आलो. त्यानंतर आपल्या इथून राईटने वरच्या बाजूला जायचं आहे. त्या बाजूला तसं तिकडे वरती. पण त्याच्या अगोदर आपण या बाजू जरा बघून घेऊया काय आहे ते. इथे स्वराज्याचा भगवा आहे. हा पूर्ण बुरुज आहे जो तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्याची तटबंदी पूर्ण तुटलेली आहे. स्वराज्याचा भगवा जिथे आहे तिथूनच आपण या रस्त्याने वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं लागतं. खूप मोठं टाकं आहे, पण शेवाळ आहे आतमध्ये. पाणी पिण्यायोग्य नाही आहे बहुतेक हे. त्यानंतर तिकडे पुढे काय आहे का आपल्याला बघायचं आहे. तर पाण्याच्या टाकीतून आपण पुढे आलो ना की हा लेफ्टला सर्व परिसर दिसतोय. खालून खोल खोल दरी आहे. आणि या इथे बाजूला इथे मला पायऱ्या टाईप दिसतात. ॲक्च्युली मला बघायला लागेल हे काय आहे. ह्या इथे चला बघूया वरती जाऊन. त्या पायऱ्या चढून ॲक्च्युली मी वरती आलो. पण मला असं वाटतं की इथे ना या बाजूला तिकडून जो फलकच्या इथून जो रोड गेला होता वरच्या बाजूला राईट साईडला, तो रोड तिकडे टाक्यांच्या बाजूला वगैरे जातो. टाकी वगैरे आहे तिथे, गुहा वगैरे आहे. आणि हा रोड जो या बाजूला आलेला आहे लेफ्ट साईडला, मी आलो त्या बाजूने, म्हणजे जिथे फ्लॅग होता, जिथे पाण्याचं टाकं होतं, तिथून पुढे आल्यानंतर मला वाटतं हा जो रॉक आहे हा पूर्ण गोल वळसा मारून आपण तिथे आलो आहे. ज्या वरचा प्लॅटू म्हणजे महादेवाचं मंदिर आणि ते तलाव जिथे आहे तिथेच जातं. ह्या खडकाला आपण ना फेरी मारू शकतो, गोल फेरी मारू शकतो असं आहे बहुतेक हे. तरी पण मी तुम्हाला पुढे सांगतोच. ॲक्च्युली मलाही माहीत नाही हा रस्ता आहे, कारण त्या बाजूने मी गेलेलो होतो. या बाजूने मी फर्स्ट टाईम येतो आहे. बघूया, एक्सप्लोअर करूया आपण. ओके 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 ओके. हा राईट, हा रस्ता इथे वरती जो गेलेला आहे तो महादेवाच्या मंदिराच्या इथे गेलेला आहे. ओके, या रस्त्याने आपण खाली आलो. या बाजूने इथे एक दरवाजा आहे, पण हा दरवाजा बघायच्या अगोदर आपण इथे तुम्हाला दाखवतो. ही पहारेकऱ्याची चौकी, हा पूर्ण परिसर जो आहे बांधलेला परिसर आहे. इथे बहुतेक त्यावेळेला पहारेकरांची चौकी होती. त्याच्यानंतर मला इथे एक दिसलं आहे ते तुम्हाला दाखवतो. ते लिहिलं आहे की दिंडी दरवाजा. आपण आलो ऑलरेडी दिंडी दरवाजांवरती, त्या तिकडच्या दिंडी दरवाजाला. इथे पण तसंच लिहिलं आहे, पण आपण हा बघूया दरवाजा. इथं लिहिलं आहे दिंडी दरवाजा. आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे. हा दिंडी दरवाजा आहे. हो, इथूनही वाट होती. वाव, इथं पायऱ्या सुद्धा आहेत. हे बघा, इथे या पायऱ्या सुद्धा आहेत.
या बाजूला दिंडी दरवाजा बघून आल्यानंतर आपल्याला इथे एक जो मेन महादरवाजा बोलतो आपण तो दरवाजा आहे इथे, तो बघून येऊया. पण हा दरवाजा म्हणजे ॲक्च्युली हा मार्ग बंदच आहे, इथून जास्त कोणी येत नाही आहे. लिहिलं बघा किल्ले सरसगड महादरवाजा. तर आपण इथे जाऊन बघून येऊया. ही वाट होती, एकेकाळची ही वाट होती. इथून बहुतेक महादरवाजासाठी एंट्री होती. चला तर इथून आपण वरती जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो तिथे बाजूला गुहा आहेत आणि पाण्याची टाकी आहेत, ती एकदा बघूया. नंतर आपण जाऊया वरती प्लॅटूवर जिथे केदारेश्वराचं मंदिर आहे आणि तिथे एक तळं आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. चला चला बाबा खाली ताण आहे अशी उतरत पाणी बरोबर. हॅलो, काय तिथे काय जस्ट थोडं जरा बाहेर जायला रस्ता वाटत. ओके, बहुतेक हा चोर दरवाजा आहे. हा बघा, ॲक्च्युली समजून येत नाही, त्या तळ्याच्या इथेच आहे बाजूला. हा या औदुंबर हौद, बऱ्यापैकी पाणी आहे. पाणी खराब आहे, त्यामध्ये मासे पण आहेत बहुतेक. बरीचशी माती गेली आतमध्ये, जर माती काढली तर बऱ्यापैकी खोल होऊन झाली. या बाजूला ना एक बुरुज आहे, हा इथून खालून रस्ता आहे. आपण इथे जाऊन बघून येऊया. इथे ॲक्च्युली त्या बाजूला कॉर्नरला मला वाटतं कोण जात पण नसेल. हा बुरुज खाली इथे आहे. हो हो हो, केवढं मोठं पाण्याचा टाका आहे. गोल बुरुजाच्या खालतीच बरोबर आहे इथे. आता फिलहाल पाणी नाही, पण पावसाळ्यामध्ये इथे पाणी असेल आणि खूप छान बुरुजाचे इथेच बनवलेलं आहे. ओके, व्हेरी गुड, छान. आणि हा इथला हा बुरुज जो पूर्णच्या पूर्ण कॉर्नरिंग आहे पण तुटलेला आहे तो. आपण आता वरती जाऊया पुन्हा. हा इथे महादरवाजा आहे. तिथूनच याच रोडने आपल्याला वरच्या बाजूला जायचं आहे, या मेन प्लॅटूवर जिथे केदारेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर आपण आता
पुढच्या वाटेवर पुढच्या प्रवासाला लागूया आपण. हो इथे लिहिलेलं आहे केदारेश्वर मंदिर, सायकल चालवा पर्यावरण वाचवा. व्हेरी गुड. केदारेश्वराकडे जायचा जो मंदिराचा रस्ता जो आहे ना तो थोडासा ना चढाईचा आहे. एकदम भारी लागतो एकदम. त्याच्या बाजूला हे निवडुंग, त्याच्या बाजूला हे छोटंसं तळ. इथून रस्ता जायला वरती. आपण इथून वरती जाऊया. पायऱ्या बनवल्यात ह्या यायला वरती. त्या पायऱ्यांवरती आल्यानंतर हा इथे एक पाण्याचा टाका आहे. पाणी बरंच खूप खराब आहे, शेवाळ आहे पूर्ण धरलेलं वरती. हां आपण पोचलो या पठारावर. हा पठारावर वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक वास्तू दिसते. ॲक्च्युली मला खरंच माहीत नाही ही वास्तू कोणती आहे. तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट करून प्लीज कळवा मला ही वास्तू कोणती आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथे महादेवाचं मंदिर आहे, ते केदारेश्वर मंदिर आहे. त्याच्या बाजूला तळ आहे, मी तुम्हाला दाखवतो चला. फायनली आपण पोचलो केदारेश्वराच्या मंदिराच्या इथे. तुम्हाला मी खालून दाखवतो केदारेश्वर मंदिर. हे इथे खाली केदारेश्वर मंदिर आहे. हे इथे केदारेश्वर मंदिर. बाजूला इथे एक पाण्याचा तळ आहे. त्या तळ्यामध्ये ऑलवेज कमळ असतात पण आज नाही आहे ती कमळ. आणि हे आहे केदारेश्वर मंदिर. समोरच इथे मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. केदारेश्वराच्या मंदिरामध्ये तुम्ही स्टे करू शकता. इथे जवळजवळ 10 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. वरती बऱ्यापैकी चांगलं छप्पर बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे छप्पर लोखंडी छप्पर आहे. मित्रांनो गड पूर्ण पाहून झाला आपला. मला जवळजवळ 3 तास लागले गडावर पूर्ण फिरायला. केदारेश्वर मंदिराच्या पर्यंत पोहोचायला मला 3 तास लागले. आता मी खाली उतरायला सुरुवात करतोय, परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. याच्यानंतर मी 96 पायऱ्या जिथे आहेत तिथे एकदा शूट करेन खाली उतरताना. ते अनुभवूया आपण खाली उतरताना आपल्याला कसं वाटतं ते. त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट गाडीच्या इथे भेटेन जिथे मी गाडी पार्क केली तिथे थोडंसं बोलूया, या गडाविषयी माहिती घेऊया. जे जे आपण पाहिलं ते तुम्हाला मी एकदा थोडक्यात सांगेन. त्यानंतर तो ब्लॉग आपण संपवूया. आपण त्याच कातळात कोरलेल्या 96 पायऱ्या जिथे पोहोचलो आहे. आपण आता इथून खाली जाऊया, बघूया कसं काय आहे ते इथे. हा एकदा अनुभव घेऊया आपण. पावसाळ्यात फक्त थोडं स्लिपी झालेलं असेल. स्ट्रेट डाऊन आहे ॲक्च्युली. पाय टाकताना क्रॉस जर पाय टाकला तर ते परफेक्ट असेल. आणि ॲक्च्युली या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्या उंचावर आहेत. काही ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या सुद्धा आहेत पण. त्यामुळे थोडंसं सांभाळून उतरताना खाली. हा पॅचच नाही आहे पायरीचा. इथली सुद्धा एक पायरी वरती तुटलेली आहे.
अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा. किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझी विनंती आहे, त्यांनी येताना नाश्ता करून येणं, स्वतःबरोबर 3 ते 4 लिटर 3 लिटर कमीत कमी पाणी कॅरी करणं आणि सोबत जर जमलं तर नाश्ता कॅरी करणं, की जेणेकरून वरती, कारण डिहायड्रेट बरंच व्हायला होतं खाली येताना, तसंच वरती चढताना पाण्याची गरज लागते. सो सोबतीला पाणी आणि नाश्ता कॅरी करा. मी सरसगड उतरून खाली आलो आहे. हे बेस विलेज आहे जिथून आपण ट्रेक सुरुवात केलेली या रस्त्याने, तिथे पोहोचलो आहे मी. थोडं ट्रेकबद्दल बोलूया आपण, कारण ट्रेक हा मला वरती जायला 3 तास लागले, खाली यायला जवळजवळ 1 तास लागला. 11 वाजता मी निघालो, आता 12 वाजले आहेत. 12च्या आसपास मी खाली उतरलो, म्हणजे 1 तास मला उतरायला लागला. टोटल हा ट्रेकचा टाईम होता 4 तास. त्याच्या व्यतिरिक्त आपण जाणून घेऊया आपण कोणत्या कोणत्या वास्तू किल्ल्यावर पाहिल्या. तर किल्ले चढताना आपल्याला पहिलं पाण्याचं तळं लागलं छोटंसं, त्याच्यानंतर एक 10-15 पायऱ्या ज्या कातळामध्ये कोरल्या होत्या, त्यानंतर 96 पायऱ्या ज्या स्ट्रेट अप आहेत, त्यानंतर दिंडी दरवाजा लागला. दिंडी दरवाजानंतर आपण आतमध्ये गेल्यानंतर लेफ्टला देवडी होती, त्याच्यानंतर थोडं वरती गेल्यानंतर एक फलक होता ज्याच्यावर किल्ले सरसगडची पूर्ण माहिती होती. आपल्याला जायचं होतं राईट साईडनी, पण आपण गेलो लेफ्ट साईडनी. तर लेफ्ट साईडनी गेल्यामुळे आपल्याला पहिलं लागलं छोटं तळं. ॲक्च्युली छोटं नव्हतं, मोठं तळं होतं. तळ्यानंतर तिथून आपण फिरून आलो गोल. या ॲक्च्युली ह्या पूर्ण किल्ल्याला गोल आपण राऊंड मारू शकतो. तर आपण लेफ्टनी गेलो, तळं लागलं. तळ्यानंतर आपण आलो महादरवाजाच्या इथे, ज्या दरवाज्यातून आता येणं जाणं नाही आहे. त्याच्या बाजूला दिंडी दरवाजा आहे, त्याच्या बाजूला एक बुरुजाकडे जाण्याचा रस्ता आहे. तिथे पोचलो आपण. तिथून आपण जाणार वरती महादेवच्या म्हणजे केदारेश्वराच्या मंदिरामध्ये. तर त्याच्याऐवजी आपण थोडं पाठी आलो येऊन आपल्याला काय काय दिसतं तिथे, तर तिथे एक गुहा होती, पाण्याची टाकी होती आणि पुढे होता औदुंबर हौद. औदुंबर हौदच्या बरोबर खालच्या बाजूला म्हणजे समोरच तिथे एक चोरवाट आहे, तीही मी बघितली, ती तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा रिटर्न गेलो महादरवाजाच्या इथे. तिथून आपण वरती चढाई केली त्या पठारावर जाण्यासाठी. पठारावर गेल्यानंतर चढल्यानंतर आपल्याला तिथे एक वास्तू दिसली उजव्या हाताला, जी मला माहीत नाही ॲक्च्युली ती वास्तू कोणती होती, पण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला जे गडदैवत आहेत, केदारेश्वराचं मंदिर, महादेव मंदिर, तिथे गेलो आपण. तिथे देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून आपण परतीच्या प्रवासाला लागलो. तर इथपर्यंत ह्या सर्व वास्तू आपण पाहिल्या. तुम्हा सर्वांना एक विनंती, जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोहोचतील. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही लिहा आणि माझ्यापर्यंत पोहोचवा. बरं, हा आता ब्लॉग मी इथेच संपवतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.